मांस खाणे पुण्य आहे की पाप? हा एक अत्यंत जटिल आणि वैयक्तिक प्रश्न आहे, जो धार्मिक, सांस्कृतिक, नैतिक आणि वैयक्तिक दृष्टिकोनांवर आधारित आहे. जगातील वेगवेगळ्या समाजात मांस खाण्याबद्दलची धारणा विविध प्रकारची असते. काहींसाठी मांस खाणे हे जीवनाचा एक सामान्य भाग आहे, तर इतरांसाठी ते नैतिकतेशी आणि धर्माशी संबंधित मुद्दा आहे. या व्हिडिओत आपण मांस खाण्याचे दोन मुख्य दृष्टिकोनांचा विचार करू, एक धार्मिक व नैतिक दृष्टिकोन आणि दुसरा वैज्ञानिक व व्यावहारिक दृष्टिकोन. धार्मिक दृष्टिकोन. भारतीय उपखंडात, विशेषतः हिंदू धर्मात मांस खाण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. हिंदू धर्मात अहिंसा, अर्थात कोणत्याही प्रकारची हिंसा टाळणे, एक महत्त्वपूर्ण मूल्य आहे आणि यामुळेच काही धार्मिक पंथांनी मांसाहाराला पाप मानले आहे. विशेषतः वैदिक आणि जैन धर्मातील विचारसरणीमध्ये प्राणी मारून त्याचे मांस खाणे हा अहिंसेचा भंग समजला जातो आणि म्हणूनच मांसाहार पाप मानला जातो. हिंदू धर्मात विविध मतप्रवाह आहेत. काही हिंदू ग्रंथांमध्ये मांसाहाराचा निषेध आहे, तर काही ठिकाणी विशिष्ट प्रसंगी मांस खाण्याची अनुमती दिलेली आहे. उदाहरणार्थ, काही यज्ञकर्मात प्राण्यांचे बलिदान दिले जात असे आणि त्यानंतर त्याचे मांस खाणे हे धार्मिक दृष्टिकोनातून मान्य असे. परंतु कालांतराने अहिंसेची महत्त्वता वाढल्यामुळे मांसाहाराला नकार देण्यात आला. भगवद्गीतेमध्येही अहिंसा आणि शुद्ध आहारावर भर दिला आहे. बौद्ध धर्मात देखील अहिंसेला प्रचंड महत्त्व आहे. बुद्धाने उपदेश केला की कोणत्याही जीवाची हिंसा करणे पाप आहे. तरी सुद्धा सर्व बौद्ध पंथ मांसाहाराचा निषेध करत नाही. उदाहरणार्थ, काही पंथांमध्ये जेव्हा प्राणी इतर कोणासाठी मारला जातो, तेव्हा ते मांस खाणे पाप मानले जात नाही. इस्लाम धर्मात मांसाहाराला पाप मानले जात नाही, परंतु मांस खाण्याचे काही नियम आहेत, जसे की हलाल पद्धतीने प्राणी मारला जाणे. हलाल म्हणजे प्राणी योग्य धार्मिक पद्धतीने, त्याला कमीत कमी त्रास देऊन मारला जावा. ख्रिश्चन धर्मात सुद्धा मांस खाणे पाप नाही, परंतु काही विशिष्ट प्रसंगी उपवास किंवा मांसाहाराचे वर्जन करण्याची प्रथा आहे. नैतिक दृष्टिकोनातून पाहता, मांस खाण्याचा प्रश्न प्राण्यांच्या हक्कांशी जोडला गेला आहे. प्राण्यांचे रक्षण करणे आणि त्यांच्याप्रती करुणा दाखवणे ही नैतिकता मानली जाते. यामध्ये विचार केला जातो की जर मानवाकडे शाकाहाराने किंवा अन्य स्रोतांनी जीवन जगण्याची क्षमता आहे, तर मांस खाण्याची गरजच काय? अनेक तत्त्वज्ञ आणि विचारवंतांनी यावर आपले विचार व्यक्त केले आहेत. प्राणीही भावनाशील जीव आहेत आणि त्यांनाही वेदना होतात. माणसाला जशी शारीरिक आणि मानसिक वेदना होते, तशीच प्राण्यांनाही होते. म्हणूनच प्राण्यांची हत्या करणे नैतिक दृष्टिकोनातून चुकीचे समजले जाते. विशेषतः औद्योगिक पद्धतीने प्राण्यांचा केलेला छळ आणि त्यांचे बळी देणे हे नैतिकदृष्ट्या गंभीर मुद्दे बनले आहेत. नैतिकतेचा आणखी एक पैलू म्हणजे पर्यावरणीय दृष्टिकोन. मांस उत्पादनामुळे पर्यावरणावर मोठा ताण येतो. गोठे, पशुधन पालन, खाद्य उत्पादन आणि मांस प्रक्रिया यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांचा वापर होतो, ज्यामुळे जागतिक तापमान वाढ, जंगलतोड आणि पाणी संकटासारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत मांसाहाराला पर्यावरणीय दृष्टिकोनातून पाप मानणे योग्य ठरते. मांस खाण्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मांस हे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे एक महत्त्वाचे स्रोत आहे, विशेषतः लोखंड, जीवनसत्व बी12 आणि झिंक यांसारख्या पोषण तत्वांसाठी. मात्र त्याचवेळी विशेषतः लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने आरोग्याच्या काही समस्याही उद्भवू शकतात, जसे की हृदयरोग, मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका. शास्त्रीय संशोधनानुसार शाकाहारामुळे दीर्घायुष्य, कमी वजन आणि हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या रोगांपासून संरक्षण मिळू शकते. अनेक आहारतज्ज्ञांच्या मते शाकाहारी आहार हा दीर्घकाळासाठी आरोग्यदायी असू शकतो, जो योग्य प्रमाणात पोषण तत्त्वे पुरवतो. मांस खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक असलेली प्रथिने सहज उपलब्ध होतात, विशेषतः ॲथलीट्स आणि मेहनतीची कामे करणाऱ्या व्यक्तींसाठी.
परंतु जास्त प्रमाणात मांसाहारामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे, रक्तदाब वाढणे आणि हृदयविकार होण्याची शक्यता असते. मांस खाणे पुण्य आहे की पाप, याचे उत्तर व्यक्तीच्या श्रद्धा, जीवनशैली आणि विचारसरणीवर अवलंबून आहे. धार्मिक दृष्टिकोनातून मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही धर्मांमध्ये याला अनुमती देखील आहे. नैतिक दृष्टिकोनातून प्राणीहत्या आणि पर्यावरणीय नुकसान हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर अवैज्ञानिक दृष्टिकोनातून मांसाचे फायदे आणि तोटे या दोन्ही गोष्टी आहेत. अखेर, मांस खाण्याचा निर्णय हा व्यक्तीने स्वतःच्या मूल्यांनुसार, समाजाच्या नियमांनुसार आणि पर्यावरणीय जबाबदारी लक्षात घेऊन करावा. त्यामुळे मांस खाणे पुण्य आहे की पाप, हे ठरविणे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.